38 चा अपूर्णांक फ्रॅक्शन आहे. आता इथे खाली पर्याय दिलेत आपल्याला, है का नाही? तर आपण काय करू, पर्यायातून काढू असं जाण्यापेक्षा, है का नाही? डायरेक्ट काय घेऊ, पहिले 119/500 घेऊ. बरोबर, 500 ने भाग जाते का त्याला? नाही जात. मग एक शून्य वाढू. बरोबर का नाही? एक शून्य वाढीले आपण इथे 0 पॉइंट देतो का नाही? मग आता हा शून्य गेला, हा शून्य गेला. 119/50 राहिले का नाही? 50 दोन्ही किती? 100. मग राहिले पुन्हा किती? 19 राहिले. किती राहिले? 19. आता 19 ला परत जाते का भाग? पुन्हा इथे शून्य द्या, आहे का नाही? मग 50 त्रिक 150. राहिले किती? 40. 40 ला पुन्हा भाग जात नाही, पुन्हा शून्य द्या, आहे का नाही? बरोबर, हा शून्य गेला, हा शून्य. 45 40. पहिल्याच पर्यायामध्ये आलं का नाही? म्हणजे त्याचा कोणता अपूर्णांक फ्रॅक्शन? हा 119/500. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय? 20 आणि 30 चा सर्वात मोठा समान अवयव, कॉमन फॅक्टर कोणता, है का नाही? आता 20 आणि 30 ला या ऑप्शन मधून बघा, फक्त 10 न जाते का नाही भाग? बरोबर, 5 न जाते, पण आपल्याला मोठा अवयव म्हणले. काय म्हणले? सर्वात मोठा समान, है का नाही? आता 10 न 20 ला पण जाते आणि 30 ला पण जाते. बरोबर का नाही? मग किती येणार? 10 उत्तर. आले का लक्षात? घ्या लिहून.